हरी 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 रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तू हा विठ्ठल परवा तू हा विठ्ठल परवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तू हा विठ्ठल बरवा
जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे येथे माझे हरे वृत्ती राहो येथे माझे हरी वृत्ती राहो येथे माझे हरी वृत्ती राहो समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे तेथे माझी हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो अनिक न लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ अनिक न लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने तेथे दूषित घणी जडो देसी तेथे दूषित धनी जडो देशी तेथे दूषित धनी जडो देशी अनिक न लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ अनिक न लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत धर्म नाशिवंत धर्म नाशिवंत तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत कर्म धर्म नाशिवंत कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ अनिकला लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा भगवान कुमाई जय विठोबार 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 समचरण दृष्टी विठेवरी साजरी समचरण दृष्टी विठेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विटेवरी साजिरे समचरण दृष्टी विठेवरी साजरी समचरण दृष्टी विठेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझ्या रे वरती राहू
तेथे माझे हरी व्रती राहो तेथे माझे हरी व्रती राहो तेथे माझे हरी व्रती राहो आणि कणाला माईक पदार्थ आणि कणाला माईक पदार्थ तेथे माझे हरी वृत्ती राहो 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 आणि कण लागे माईक पदार्थ आणि कण लागे माईक पदार्थ आणि काना लागे आणि काना लागे आणि काना लागे माईक पदार्थ आणि काना लागे आणि काना लागे आणि काना लागे माईक पदार्थ आणि कणा लागे आणि कणा लागे आणि कणा लागे माईक पदार्थ आणि कणा लागे आणि कणा लागे आणि कणा लागे माईक पदार्थ आणि काना लागे आणि काना लागे आणि काना लागे माईक पदार्थ आणि काना लागे आणि काना लागे आणि काना लागे माईक पदार्थ आणि कणा लागे आणि कणा लागे आणि कणा लागे माईक पदार्थ आणि कणा लागे आणि कणा लागे आणि कणा लागे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा नको देवा नको देवा नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि काना लागे आणि काना लागे आणि काना लागे माईक पदार्थ आणि काना लागे आणि काना लागे आणि काना लागे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा अर्थ नको देवा आणि कणा लागे आणि कणा लागे आणि कणा लागे माईक पदार्थ आणि कणा लागे आणि कणा लागे आणि कणा लागे माईक पदार्थ
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुष्टित झनी जडो देसी. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा हा गाथेच्या परंपरेने बघायला गेला तर प्रारंभ उपक्रम म्हणून अभंग आहे. देवडीकर बाबांची गाथा म्हणा, जोगबाबांची गाथा म्हणा, काही ना बाळक्रीडा आदी, आणि नंतर मग सुरुवात आहे, अशी आहे. काही असे नका, पण देवडीकर बाबांच्या प्रथेनुसार बघायला गेलं तर हा पहिला अभंग आहे. अभंग पहिला असला तर यात सगळ्या सूत्रांचा विचार मांडलेला आहे. म्हणून हा एकच अभंग उरलेल्या सगळ्या 4091 अभंगाचं सार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हा एक अभंग कळण्याकरता उरलेला गाथा रोज वाचायला पाहिजे, पारायण करायला पाहिजे. या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्याचं सगुण आणि निर्गुण रूप वर्णन करतात तुकोबाराया. यामध्ये मागणीही मागितलेली आहे, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर माझी वृत्ती राहावी. दुसरं म्हणतात पांडुरंगा व्यतिरिक्त जे काय आहे ते सगळं माईक आहे, त्यामुळं मायाकार्य जगत त्याच्याकडेही माझं मन जाऊ नये, एवढ्या पुरतं माझ्याकडं वैराग्य दे, अशी मागणी करतात. तिसऱ्या चरणात सांगतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. या जगतामध्ये सगळ्यात मोठं पद आहे ते ब्रह्मदेवाचं पद आहे. त्या ब्रह्मदेवाच्या पदाची मला अभिलाषा नको. चुकून तिकडं दुष्टित झालेलं अंतःकरण माझं जाईल, तेही मला देवा जाऊ देऊ नको, एक मागणीच आहे. आणि शेवटी ही सगळी फळं मिळणारी आहेत ती कर्मानं धर्मानं मिळणारे आहेत. आणि ह्या कर्मधर्माचं वैयर्थ मला कळालेलं आहे. त्यामुळं कर्मधर्माचं व्यर्थत्व, सगुण आणि निर्गुण देवाचं ज्ञान, त्याच्यासाठी माईक जगताचा मला मिथ्यात्व कळावं. आणि यामध्ये वृत्तीचं साधन म्हणून कसा वापर करावा, त्या वृत्तीच्या साधनाचा विचारही तुकोबाराया मांडतात. अशा 5-6 सूत्रांचा विचार यामध्ये मांडलेला आहे. आणि नाशवंत काय आहे आणि अविनाशी काय आहे असा दोन्हींचा सारासार विवेक सांगणारा अभंग आहे. म्हणून या अभंगामध्ये महाराजांनी कोणतंही पद सोडलेलं नाही, कोणतीही विचार करायची गोष्ट परमार्थता शिल्लक ठेवलेली नाही. म्हणून हा अभंग देहूकर पद्धत असो अन्य असो, पहिल्या दिवशी मंगलाचरणाचा अभंग घ्यावा असा नियम आहे. उपोद्घात म्हणून मग श्रीगुरूंचं मंगल करावं, देवाचं मंगल करावं, वस्तुनिर्देश, आशीर्वाद, नमस्कार अशी मंगलाची पद्धत आहे. कारण वात घातलेली आहे, देवाला साक्षीनं उभा केलेला आहे, आमंत्रण दिलेलं आहे, संकल्पानं ही सेवा सुरू आहे. देवाच्या साक्षीनं हे सगळं करायचं आहे म्हटल्यानंतर मग देव आहे या भावनेनंच हे करावं लागेल. आणि मग श्रद्धेनं करत असताना त्या देवाला विनवणी करायचा. पहिला दिवस आहे, उरलेली 7 दिवसाची सेवा निर्विघ्न पार पडावी, आमच्या हातून हे होत नाही. आणि मग कथा करायची आहे, सेवाही करायची आहे, पारायण करायचं आहे, तर कथेची सामुग्री देह अवसानावरी, देहाचा अवसानही महाराज देवानंच ठेवायचं आहे, आमच्या हातात यातलं काहीही नाही. म्हणून आजची उपक्रमाची सेवा आहे. उपक्रमाच्या अभंगात तुकोबाराया सांगतात की आपण ज्या उपास्य म्हणून देवतेचं काय करतो, ध्यानधारणा करत असेल, त्याची उपासना करत असेल, त्याचं यथार्थ स्वरूप कळावं. जसा पाहिजे तसा देव कळाला की आपलं काम भागलं, दुसरं काही करावं लागत नाही. आणि मग तुकोबारायांना असा देव कळालेला आहे, माऊलींना देव कळालेला आहे. आणि ज्यांनी कळाला त्यांनी मांडायचा प्रयत्न केला. मांडलेला देव त्या शब्दाला आम्ही पारायण करून म्हणा, त्या शब्दाचा विचार करून अंतःकरणात तो देव उतरायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून तुकोबाराया
ज्ञानोबराही पाहायला हेच सांगतात, जेवढे जेवढे मनुष्य प्राणी आहेत त्यांचा स्वभाव भक्ती करण्याकडं आहे, पण देवाचं यथार्थ रूप न कळल्यामुळं परिज्ञाने विननाशिले जे बुद्धिभेदासी आले तेनेची यया कल्पिले अनेकत्व. मी एकच आहे, पण अर्जुना अज्ञानामुळं मी अनेक आहे असा भासतो. वास्तविक एकच देव खरा आहे, उरलेले सगळे हे काय आहे तो महाराज. जगतात दिसणारे देव हे कार्यब्रह्म आणि मूळ देव कारणब्रह्म. कारणब्रह्म असलेला परमात्मा हे एकच आहे. त्या एकच परमात्म्याला निर्गुण देव असं म्हणतात. आणि तो निर्गुण देव सर्व व्यापक आहे, सच्चिदानंद घन असा आहे, अनंत आहे, अखंड आहे. आणि मग अशी एक भूमिका आपल्याला कळण्याची यावी म्हणून सगुण देव कळावा, निर्गुण देव कळावा, आकाराला आलेला देव कळावा, ज्याची आपण उपासना करतो तो मूर्तीतला देव कळावा. हेही कळत असताना सगळ्या जनामनात भरलेला देवही कळावा. अशी एक व्यापक देवाची भूमिका मांडत मांडत सगळे संत आमच्या समोर गेले. म्हणून स्वभावता भजनशील आहेत सगळी माणसं. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्याची ठाई. आपल्या ठिकाणी म्हणजे माझ्याची ठाई म्हणजे आपलं देवानं नाव मांडलेलं नाही महाराज. जिथं माझेपण आहे, जिथं मी अमुक आहे 80, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तुगा. प्रत्येकाचं स्वभावता आपल्यावरच प्रेम आहे. आपल्यावर म्हणजे पर्यायानं आत्मस्वरूपावरच आहे. आणि आत्मस्वरूपाव्यतिरिक्त व्यापक देव कोणताही नाही. आणि असं प्रत्येकाला कळावं म्हणून उपास्य देव आहे समोर, पण कळण्याची पात्रता नसेल तर. म्हणून अर्जुनाला समोरच देव होता, पण कळण्याकरता ती विशिष्ट नजर आलेली. डोळे होते, पण त्या डोळ्यानं दृश्य दिसायचं, पण त्या दृश्याचं विशेष भाव मात्र कळत नव्हता. आता अर्जुन महाराज अगदी ज्ञाता पुरुष आहे, महान आहे, क्रांतदर्शी आहे, जीवनमुक्त आहेत म्हणायचे. ते एवढी उंची आहे त्यांची, पण असं त्यांना देव कळला नाही असं म्हणणं आमचं मूर्खपणा होईल. पण क्षणभर माऊलीही त्याविषयी मांडताना असं लिहितात, सखे ते मत्भा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. या श्लोकावर माऊली मांडतात, आहा थोर वावूर झाले अमृते सम्मार्जन म्या केले, वारिके घेऊन दिदले कामधेनु ते, परिसाचा खडावाची जोडला तो फोडून आम्ही गाडोरा घातला, कल्पतरू तोडून केला कूपशेता, चिंतामणीची खाणी लागली तेने करी ओढाळे ओल्हांडली, तैशी तुझी जवळीक धाडलीस सांगातेपणे. हे आजीचेची पाहे पा रोकडे कवन झुंज हे केवडे, तर परब्रह्म तू उघडे सारथी केलासी, यया कौरवांची या घरा शिष्टाई धाडिलासी दातारा, ऐसा वनिजेसाठी जागेश्वरा विकिलासे आम्ही, तू योगी यांचे समाधी सुख कैसा जाणेची ना मी मूर्ख, परी उपरोधोजी सन्मुख तो जसी करू. हे माऊली अतिशय देवाचं आणि अर्जुनाचं सख्य सांगतात की देवानं आणि अर्जुनाने आखाडात कुस्ती खेळावी. देवानं महाराज जिंकलं तरी यानं म्हणायचं मीच जिंकलो, असा एकमेकाविषयी आदरभाव. आणि कुरघोडी केली तरी हा हत्तीचा मुलगा आहे, अशाच भावनेनं देवाविषयी अर्जुन वावरत होते. वास्तविक हा पाहुण्यापायाचा संबंध होता का विश्वाचा मालक आहे हे कळायला वेळ लागला. आहा थोर वावर झाले, वाईट झालं. काय म्हणतात, अमृते सम्मार्जन म्या केले, आंघोळ केली अमृतानं, कल्पतरू तोडून कूप लावला शेताला, चिंतामणीची खाणी लागली नाही, त्यानं जनावर मारण्याकरता त्याचा वापर केला, दगड. आणि परिसाचा खडावा जोडला, परिसाचा महाराज खणच लागावी, आणि ती दगड फोडून आम्ही गराडा घातला, असं अर्जुनाचं निमित्त करून माऊली सांगतात. आणि कशामुळे झालं तर आम्हाला पाहिजे त्या वस्तूची विशेष किंमत कळाली नाही. देव आहे असं ज्यावेळी कळालं आणि व्यापक देव माझ्या समोर बसवून तो करून घेता येईल, हे सगळ्या जगाचं जीवनसूत्र परमात्मा आहे असं कळाल्यानंतर मग तो म्हणतो, तू योगियांचे समाधी सुख, तू योग्यांचं समाधी सुख आहेस. योग्यानी महाराज हाडं वाळवून, शरीर वाळवून, अगदी शिरा देखील अंगातलं रक्त सगळं आटवून त्यांनी उपासना करावी, ध्यानधारणा करावी, समाधी लावून बसावं. कोट्यावधी वर्ष जरी महाराज तो सेवेत बसले योगी तरी देखील तो उणेपुरे जरा देखील त्यांच्यातलं उणपणा तो काय करत नाही, सहन करत नाही. त्यांना तो गावत नाही, शब्दाला तो आतोडत नाही. पण तरी देखील असाही महान परमात्मा माझ्या समोर आहे आणि मी मूर्ख त्याच्याबरोबर उपरोधानं वागलो, कसा तरी वागलो, काहीतरी बोललो, आणि मग हे कृष्णा म्हणून या हकारीचे, मी तुला कृष्णा म्हणून बोलवायचं, तुझी योग्यता केवढी. म्हणजे योग्यता कळाल्यानंतर महाराज मग जे प्रेम उत्पन्न होतं त्याला एक आदर असतो, त्याला एक सौजन्य असतं, त्याला एक विशेष उंची असते. म्हणून आपल्याजवळ परमार्थी माणसं असतात महाराज, पण त्यांचं अंतरंग कळत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, परमार्थी तो न म्हणावा आपुला सलगी धाकुला,
खेळू नये. लहान मुलं जरी असली परमार्थात तर त्यांचा अधिकार केवढा असेल हे आपल्याला कळत नाही. म्हणून परमार्थात येणाऱ्या व्यक्तीविषयी सौजन्यानं प्रत्येकानं वागावं. विशेष रूपानं कोण असेल काय कळतंय त्यातलं. म्हणून देवाचं विशेष रूप कळण्याकरता अर्जुनाची ही अडचण झाली. म्हणजे सामान्य जीवाला आम्हाला देखील अशी अडचण होण्याचा संभव आहे. म्हणून शास्त्रानं त्याच्यासाठी लक्षणं सांगितली. उपासक हा उपास्याप्रती किती एकनिष्ठ पाहिजे, त्यानं कशा पद्धतीची सेवा केली पाहिजे, आणि मग देवाच्या सगुण स्वरूपाचा विचार केवढा, निर्गुण स्वरूपाचा विचार केवढा. कारण आमच्या शास्त्रानं नुसता निर्गुण देव मांडला नाही, वारकरी संप्रदायानं सगुण देव नुसता मांडला नाही, सगुण आणि निर्गुण असं दोन्ही मिळून उभयता देव मांडलेला आहे. नुसता सगुण देव मांडणारे महाराज रामानुजाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत, मध्वाचार्य आहेत. शंकराचार्य मात्र निर्गुण आणि सगुण दोन्हीही मानणारे आहेत. शंकराचार्य भगवान हे आद्य भगवान शंकराचाच अवतार आहे. रामानुजाचार्य म्हणजे साक्षात लक्ष्मणाने घेतलेला अवतार आहे. वल्लभाचार्य हे साक्षात लक्ष्मीनं घेतलेला अवतार, आणि मध्वाचार्य म्हणजे भीमदादांनी मध्वाचार्यांचा अवतार घेतला. हे सगळे आचार्य सर्वज्ञ आहेत, सर्व लौकिक सगळे विद्या विभूषित आहेत, विद्वान आहेत, महान महाराज त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. एवढे आचार्य कोटीचे उच्च असून देखील त्यांनी सगुण देवच फक्त मांडला, निर्गुण मांडला नाही त्या तिघांनी. कारण त्या काळात तशी काय होती, निर्गुण देव सांगणारे ब्रह्मज्ञानी पुष्कळ होते, उपासनाच करणारे कोण नव्हते. म्हणून वल्लभाचार्याने त्याचा अर्थ सगुणाचा लावला आणि कृष्णाची उपासना वाढवली. म्हणून आता जे हरे राम हरे कृष्ण वगैरे जे पंथ आहेत महाराज, ते सगळे वल्लभाचार्यांचे पंथ आहेत. कृष्ण परमात्माच आमचा प्रमुख आहे, याच्या पलीकडे देव मानायचाच नाही. आणि त्याचा संप्रदाय निर्माण केला, चांगला आहे. काही तिथपर्यंत आम्हाला त्यांनी आचारसंहिता शिकवली, वागायचं शिकवलं, उपासना शिकवली. द्वैत काही नाही आमच्यात, उपासकात काही भांडणं नाहीत महाराज, देवातही काय अडचण नाही. फक्त मत संप्रदाय भिन्न भिन्न झाल्यामुळं त्याचा फक्त फाजील लोकांनी काय धरला, त्याचा अभिमान धरला, हे नको आहे. आणि मग या सगळ्या संप्रदायात शंकराचार्यांनी एक मत आपलं प्रमुख मांडलं की निर्गुण निराकार परमात्मा तो व्यापक आहे. तोच परमात्मा उपाधीला घेऊन ज्यावेळी सगुण रूपात येतो त्यावेळी तो जगत कल्याणाकरता जगताची निर्मिती करतो, आणि त्याच्यानंतर तो अवतार धारण करून येतो त्यावेळी मग धर्माच्या रक्षणाकरता येतो. अशी आम्हाला शास्त्रानं घडी घालून दिली. म्हणून सगळ्या सर्वव्यापक परमात्मा जो आहे तो नाही असं ठिकाण दाखवता येत नाही. त्याला आकार नाही, नाव नाही, रूप नाही, जया नाव नाही, जया नाव रूपना चिन्ह काही. नामदेवराया सांगतात की ज्याला आकारही नाही, रूपही नाही, नावही नाही, असा निरवयव निरवध्य असा असलेला परमात्मा सत्ता रूपानं आहे, म्हणून त्याला अस्तित्वाचा देव म्हणावं. आहे ने आहे, सांगता येत नाही, दाखवता येत नाही, म्हणून त्याचं अस्तित्व त्रिकालाबाधित आहे. कोणत्या काळात नाही असं नाही, कोणत्या ठिकाणी नाही असं नाही, कोणत्या वस्तूत नाही असं नाही. म्हणून सर्वाघटी राम देहादेही अशी प्रमाणं सांगितली. काळातीत आहे, प्रत्येक वस्तूत आहे. आम्ही परिच्छिन्न आहोत, परमात्मा परिच्छिन्न नाही. आम्हाला अंत आहे, देव अनंत रूपानं आहे. देवाला ठिकाण नाही असं नाही, तो जळी स्थळी काष्टीपाशाने सगळीकडे व्यापून आहे. म्हणून तो सत घन, चित घन आणि आनंद घन असा देव सांगतात. त्याच्याजवळ दुःखाची परिसीमा काहीच नाही, दुःख तिथं नाहीच नाही, तो सुखरूपच आहे. आणि आमचं जीवन मात्र दुःखानं भरलेलं आहे. म्हणून आमच्या जीवनाविषयीचा विचार मांडून देवाच्या जीवनाचा विचार मांडला. का कळावं असा व्यतिरेकानं कळवून घेण्याकरता आम्हाला देव सांगण्यात आला. निर्गुण निराकार व्यापक परमात्मा हा, त्याला निळबराय वर्णन करतात. नवता काळा गोरा खुजाना ठेंगना, स्वरूप सुंदरना अंधळा देखना, कैशी जीव शिव तयासी भावना, पंचभौतिकना नेने पंचप्राणावो, रूप धरिले सगुण चांगले. निळबराय सांगतात त्याला काळा गोरा खुजा ठेंगना काही म्हणता येत नाही, मात्र त्याला काम करण्याकरता यायचं झालं तर काहीतरी उपाधी घेऊन यावं लागतं. निर्गुण देव कसा आहे की त्या देवाची फक्त काय कळते, सत्ता कळते सगळीकडं, पण दाखवता येत नाही. एखादा पाहुणा तुमच्या दारात यावा, त्यानं दारावर थाप मारावी आणि तुम्ही आतून आज्ञा काढण्याकरता यावं, कडी काढण्याकरता म्हणा. त्यावेळी आवाज कळतोय पाहुण्याचा, पण दिसतोय का हो पाहुणा? आवाज कळतोय, अमुक अमुक माझा अत्तीचा मुलगा आलाय, अमुक माझा मुलगा आलाय, हे सगळं कळतंय. कळालं तरी सांगता दाखवता येत नाही दुसऱ्याला हा आहे म्हणून. का? मध्ये प्रतिबंध आहे. तसा निर्गुण देवाला काय आहे प्रतिबंध? त्याला उपाधी नसल्यामुळे त्याला रूप धारण करता येत नाही. आणि रूप धारण करून आलेला देव मग या सगळ्या जगाचं काय ठरतो? कारण ठरतो. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, हा विठ्ठल महाराज अव्यवहारी आहे.
विठ्ठल हा सगळ्या जगाचा अधिष्ठान आहे. माधव मात्र जगाचं उपादान कारण आहे. माधव बुद्धीनं कळणारा आहे, विठ्ठल बुद्धीला अगम्य असा आहे. विठ्ठल कार्यकारणातीत आहे, माधव मात्र अनंत अवतार घेणारा आहे. आणि विठ्ठल कसा आहे, सर्व व्यापक आहे, चराचरा स्थिरचरात व्यापक आहे. माधव मात्र एकदेशी जरी दिसला तरी देखील त्याचाच भाग असल्यामुळं त्याला सर्व व्यापक रूपामध्ये नटता येणं शक्य नाही. असा एक भेद दाखवण्यात आला. हाही भेद महाराज कल्पित आहे, पण असं कळवून घ्यायचं. मग तो हा विठ्ठल बरोबर आणि तो हा माधव एकच आहे, दोन्ही काही वेगळे नाही. म्हणून आमच्या संप्रदायामध्ये सगुण आणि निर्गुण असे दोन देव मांडले. त्यात सगुणाची आम्हाला उपासना करावी लागेल आणि निर्गुणापर्यंत जावावं लागेल. निर्गुणाचं ज्ञान संपादन करावं लागेल आणि आम्हाला मुक्त व्हावं लागेल. मुक्त व्हायचं आहे त्याच्यासाठी निर्गुण देवाचं ज्ञान आणि सगुण देवाची उपासना या दोन्हींचा समन्वय जर साधला तरच हे शक्य आहे. म्हणून आमच्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबरायांनी जसा देव मांडला तसा देव मानायचा म्हणतात, इतरांच्यासारखा देव मानायचा नाही. इतर कोणीही शास्त्रकार सांगू देत, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. सगुण आणि निर्गुण एकच गोविंद आहे. तिथं अनुमान लावता येत नाही. अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. श्रुतीना देव कळला पण सांगता येत नाही. सांगता का येत नाही, अनिर्वचनीय आहे, अवर्णनीय आहे. कसा सांगायचा, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. मुक्यानं गुळ खावावा आणि मग त्याला सांग म्हटलं कसा गुळ लागतोय गोड, तर ते हातवरच करणार, त्याला काही बोलता येत नाही. गुळ गोड लागलाय, गुळ कडू लागलेला नाही, गुळाचं वर्णन करता येत नाही. काय करायचं, तोंडात पाणी घेऊन बोलता येईल का हो, नाही बोलता येत. पाण्यात पडलेली अंगठी काढताना आतून वर यावं लागेल तरच बोलता येईल. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की अनुभवाच्या पंथातल्या आहेत. म्हणून मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. देवाचं स्वरूप हे मन वाचातीत आहे. म्हणून तो देव फक्त आपण कसा जाणायचा, तर त्याची सत्ता सगळीकडे आहे आणि सत्ता ही दिसत नाही. वस्तूचा फोटो काढता येईल पण सत्तेचा नाही काढता येत. पंतप्रधानांचा फोटो काढता येईल पण त्यांची सत्तेचा फोटो काढता येईल. इंग्रजांची सत्ता आमच्या देशावरून गेली 1947-48. ते जहाजात बसून सगळे गव्हर्नर वगैरे गेले, त्यांचा फोटो काढून महाराज लावलेला आहे असेल. ते फोटो काढता येईल का, इंग्रजांच्या राजवटीचा फोटो काढता आला? सत्तेचा फोटो निघत नाही, माणसांचा काढता येईल. आमच्यावर अंमल आहे, पंतप्रधानांचा कायदा आमच्यावर आहे, आता तुमच्यावर आहे, माझ्यावर आहे, सगळ्यांचाच कायदा आमच्यावर आहे. पण आम्हाला त्या कायद्याचं वजन मात्र दाखवता येत नाही. आमच्या तुमच्यावर हवेचं वजन आहे म्हणून आम्ही आज जमिनीवर बसलेलो आहोत. हवेचा दाब नसता तर आम्ही सगळे काय झालो असतो, तरंगलो असतो. हवेचा दाब नाही म्हणून महाराज ते हवेचा दाब नाहीसा होईल का हो, नाही होणार. म्हणून तुमच्या आमच्या म्हणण्यानं देव आहे आणि नाही असा निर्गुणाचा विचार अजिबात करायचा. काही म्हणतात आम्ही देवच मानत नाही, नाही मानला तर त्याचं अस्तित्व नाही होईल का हो. काही असं माणसं व्यवहारात बोलतात बघा, मी त्या पाहुण्याला मानत नाही, तो भला मोठा असेल, मी त्याला विचारित नाही. तू नाही विचारलंस तरी जग विचारतंय त्याला, ह्याची वाट काय. असं म्हणायचं आहे की निर्गुण परमात्मा हा मात्र सत्तावान परमात्मा आहे. फक्त असं का म्हणावं लागतं त्याच्याविषयी की त्याचं स्वरूप वर्णन करता येत नाही. म्हणून येत वेदमुखे झाले, मन पवन पांगवळले, रातीविन मावळले रवी शशी जेथ. रवी म्हणजे सूर्य, शशी चंद्र. हे रवी ज्याचं महाराज इंद्रियांची अधिष्ठात्री देवता आहे, डोळ्याची देवता रवी आणि मनाची चंद्रमा ही देवता आहे. मनालाही तो अगम्य आहे म्हणून शशीला तो गावत नाही, डोळ्यानंही तो बघता येत नाही म्हणून तो रवीलाही गावत नाही. येत वेदमुखे झाले. वेद महाराज किती बोलण्याला वेदासारखा प्रकांड कोण बोलणारा नाही. आणि वेद अनंत बोललेला, अर्थ इतुलाची वेद अनंत बोलणार आहे. पण मात्र तो मुका झाला. मन पवन पांगवळले, योगीही तिथं थांबले. मनाचा निरोध करणारी योगी आहेत, प्राणावरणारी योगी आहेत कुंभक करून, यांनाही तो सापडत नाही. याचा अर्थ तो देव अगम्य आहे, तो न कळण्यासारखा आहे, अनाकलनीय आहे, पण नाही असं नाही. म्हणून त्या देवाची फक्त सत्ता आपण जाणायची. सत्ता रूपत्वानं तो आहे आणि तो असलेलाच देव जगत निर्मिती करता काहीतरी मायेचा अंगीकार करून तेवढ्या कारणापुरता तो येतो. सदा सर्वदा ब्रह्म जगाचा अधिष्ठान आहे असं म्हणता येत नाही. म्हणून उत्पत्ती स्थिती प्रलय याच्याकरता तो कारण ठरतो. म्हणून त्याच्यापासून हे सगळं जन्माला आलं. म्हणून पूर्वी येथे काय, पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. आणि मग त्यावेळी काहीच नव्हतं, त्यावेळी तो होता.
आणि मग त्याच्यापासूनच हे सगळं झालं. म्हणून तुकोबाराय त्याचं वर्णन करतात. जयापासूनी सकळ, जयापासूनी सकळ, जयापासून सकळ, जयापासून सकळ, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा, महिमंडळ झाले, महिमंडळ हे झाले, पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, जयापासूनी सकळ, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. जयापासून सकळ, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. ज्याच्यापासून हे महिमंडळ अखंड निर्माण झालं, अखंड ब्रह्मांड ही मालिका निर्माण झाली, त्या देवाला तुम्ही जाणावं म्हणतात. यतो वा इमानी भूतानी जायन्ते, अशी उपनिषद श्रुती सांगते. ज्याच्यापासून ही भूत आकाराला आली, ज्याच्यापासून ही सृष्टी उत्पन्न झाली, तो कोणतरी करणारा असला पाहिजे. म्हणून बसवलेल्या देवापासूनची सुरुवात आहे ती स्वयंभू देवापर्यंत. आणि स्वयंभू देवाच्याही मागं महाराज मग काही असेल कल्पना करता येत नाही. त्याच्या अगोदर तो होता, होता होता मानावंच लागेल. कारण काहीतरी मागं असल्याशिवाय पुढं कार्य होत नाही. घागर दिसते त्यावरती कुंभार मानावा लागेल, चित्र दिसतं त्यावरती चित्रकार मानावा लागेल, जग दिसतं त्यावरती जगाचा निर्माता मानावा. मग तुम्ही स्वभाववादानं माना, कशानं माना, पण तो देवच असं मानलं पाहिजे. महाराज काही जैन मतात देव मांडला नाही, बुद्धात देव मांडला नाही, चारवाक देव मानतच नाहीत. ते पोटालाच भक्तीलाच म्हणजे खाणं पिणं यालाच देव म्हणतात. ती काही असे ना का, पण बुद्धांच्यात बघा तुम्ही ते देव नाही नाही म्हणत लोकांनीच त्यांना देव केलं का नाही हो, त्याचाच देव झाला, बुद्धांचाच देव झाला. याचा अर्थ मतप्रवाह जरी त्यांच्या वर्तणुकीतच त्यांचा एवढा आचार शुद्ध झाला की त्यांनाच लोकांनी देव ठरवण्यात आलं. म्हणजे जिथं दिव्य शब्द पवित्र शब्द आहे तिथं देव शब्दाची काय आहे योजना आहे. देणारा आहे, देतो म्हणून देव म्हणतात. पवित्र आहे, दिव्य आहे, देणारा आहे, सगळ्याला तो देत आहे. आजही महाराज येणे हा जीव दिला तुम्हा आम्हाला देत आहे. म्हणून देव ही गोष्ट कशी आहे, स्वयंभू आहे, ज्याला रूप नाम आकार नाही, अशा पद्धतीचा एक देव आहे. तो दृष्टी अगोचर आहे, न कळणार आहे. याचा अर्थ त्याला कार्य करता येत नाही असं नाही. वारा महाराज दिसत नाही, पण काल वादळ सुरू होतं, पत्रा हितला कुठं नेऊन टाकेल सांगता येते. झाडं हितली मोडलेली कुठं निघून टाकेल. एखाद्याचं पिंजराची व्हळी असेल, काय असेल महाराज, कुठंच्या कुठं एवढं सामर्थ्य आहे त्या वाऱ्यामध्ये. पाण्यामध्ये सामर्थ्य किती आहे सांगा, अग्नीमध्ये सामर्थ्य किती आहे, जाळायला लागला म्हणजे काय जाळू शकतो. आणि मग ही जी शक्ती आहे ती त्याची आहे महाराज. ती कार्य करते कधी, त्याला उपाधी भेटली तर. आणि मग त्या उपाधीत आलेला जो देव आहे त्याला सगुण देव म्हणतात. आणि सगुण देव काय करतो की आपलं जगाची उत्पत्ती करतो, स्थिती आणि लयाला कारण ठरतो. त्याला मात्र ज्यावेळी प्रत्यक्ष कार्य करावं लागतं त्यावेळी आकाराला यावं लागतं. आणि मग भक्तांच्या कल्याणाकरता तोही आकार धारण करतो. मानुसीम तनुमाश्रितम, माणसासारखीच तनु धारण करतो. आणि अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, अव्यक्त आहे पण व्यक्तिरूपात येतो. का तर त्याला धर्माची घडी बसवायची असते म्हणून तो खाली उतरतो. त्याला काय आमची पूजा आवडत नाही, फार आमची भक्ती आवडते म्हणून देव येतो असं अजिबात नाही महाराज. देवाला फार आवडतो तो धर्म म्हणून. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमाधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, मी सृजामी होतो. मायेचा कल्पित अंगीकार करतो आणि या द्वैतामध्ये उतरतो म्हणतात. म्हणजे वास्तविक मी अज आहे, मी अजोपरी
नाठवे. मी अजत्वपणही परत हे ठेवतो आणि मग अव्यक्तपणही नाठवी. धर्मात अभिभवी अधर्मो हा. धर्माला ज्यावेळी भीती हा धर्म घालतो त्यावेळी माझा अव्यक्त आजपणा सगळा सोडतो आणि खाली उतरतो. आणि मग खाली येताना महाराज मूळ स्वरूप टाकून येईल का धरूनच येईल? सगुण साकारात ज्यावेळी उतरतो देव त्यावेळी मूळ रूप टाकून येता येणार नाही महाराज. मूळ रूप त्याला घेऊन यावंच लागतं. ईसापनीतीमध्ये कथा आहे. एका सरोवराच्या काठाला जांभळीचं झाड होतं आणि त्या तलावामध्ये महाराज मगरीची पिल्लनी मगर राहायची. मग ती माकडं काय करायची, जांभळं उड्या मारायची. उड्या मारताना पिकलेली जांभळं खाली पडायची. त्या मगरीच्या पिलांना असं वाटायचं आम्हाला रोज पिकलेली जांभळं ही काय करून देतात, वानरं पाडून देतात. किती गोड स्वभाव आहे, चांगली आहे ती. आणि आता त्यांना काय माहिती नाही मगरी खातात किंवा काय, उड्या मारणं हा त्यांचा स्वभाव. आणि ते हल्ल्यानंतर पडली की ही खायची आपली मगरीची पिल्लं, ती त्याचा रस चोखायची. आणि मग एक दिवस आपली ती मगरीची पिल्लं आईला सांगतात, आई ही वानरं किती चांगली आहेत की आम्हाला रोज ताजी ताजी जांभळं खाली पाडून देतात. आता त्या आईला असं कळालं ही वानरांची आणि आमच्या पिलांची काय आहे, माझ्या दोस्ती आहे. एक दिवस त्या वानराला काय करावं, बोलवावं आपल्याकडं. ती आई म्हणते मुला त्याला पाठीवर बसवून एक दिवस पाण्यात आण. आणि मग ही वानरी त्या मगरीचं पिलं सांगतं आमच्या आई तुला बघायचं म्हणते. आणि मग तो इतका मला जांभळं काढून देतोस, इतका गोड आहेस, तो स्वभाव किती चांगला आहे, तुला बघायचं आहे आणि माझ्या पाठीवर बसून चल म्हणाले. वानर भावनेच्या भरात महाराज ते बसलं तिच्या पाठीवर आणि निम्या सरोवरात आलं. सरोवरात आल्यावर मगरी समोर आली. मगरीचा तो विक्राळ देह बघितल्यानंतर या वानराला मी मरतोय का जगतोय कळालं लगेच महाराज. पण काय करावं मुला, तू इतका गोड आहे, स्वभाव इतका गोड आहे, तर तुझं काळीज किती गोड असेल ती मगरी म्हणाली. कोणाला? वानर. आता त्याला असं कळालं काळीज गोड असणं म्हणजे काय आहे हो, आता मरणच आहे म्हणाला. मग त्यानं युक्ती लढवली. ते म्हणाले मग मगाशी सांगितलं असतंच तर घेऊन आलो असतो म्हणाले, मी काळीज झाडावर ठेवून आलोय म्हणालं. तेही आमच्यासारखंच फसवा असणार महाराज. आणि मग त्यानं पाठीवर बसून त्या पिलाला म्हणाली, आई म्हणाली याला पाठीवर बसव आणि झाडावर परत जाऊ दे आणि काळीज घेऊन आणि परत येऊ दे. आणि महाराज वेगानं ते मगरीचं पिल्लं पाठीवर घेऊन त्या वानराला आलं. एक 10-15 फूट राहिलं आणि जे वानरानं उडी मारली म्हणतात ते आज तागायत गेलेलं. मला असं का सांगायचं, काळीज देणं म्हणजे महाराज स्वरूप देण्यासारखं आहे, मरण्यासारखं आहे. मला कापडं बदलून या म्हटलं तर येईन हो, चंबडच काढून या म्हणाला तर येता येईल, हृदय बदलून यायचं म्हणाल तरी काय, कापडं बदलणं सोपं आहे, हे वरलं टाकता येईल. तसं बालगंधर्वासारखं रूप घेऊन अभिनय करता येईल, पण बालगंधर्व मात्र बदलायचं सामर्थ्य आमच्यात नाही. तसं सगुण साकारात आलेला देव निर्गुणाचा हात सोडून येत नाही, त्याला धरूनच खाली यावं लागतं महाराज. म्हणून तो निर्गुण असला तरी गुण कधी भोगेल तर निर्गुणम गुण भोक्तृच. गुण भोगायचे झाले तर सगुण साकारात यावं लागतं, निर्गुण असेल तर तो गुणाच्या पलीकडचा आहे. म्हणून तोच देव. म्हणून वारकरी संप्रदायाने फार व्यवस्था आमची चांगली केली महाराज. आम्ही सगुणाची उपासना केली तरी निर्गुणाची केल्यासमानच होते. निर्गुण निराकारपंथी लोकांना सगुणाची सेवा घडत नाही महाराज. निर्गुणवाद्यांनी जर हाक मारावी तर कोणता देव येईल सांगा. कबीरांची कथा आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सांगायचा हेतू इतका, निर्गुण सगुण असं काही भेद नाही, त्याच्यात काही भांडणं आहेत असं नाही, पण अगोदर सगुणाची सेवा केली तर निर्गुणापर्यंत पोचते. म्हणून आपल्या इथं भावनेनं केलेली सेवा ही देवाला पोचते. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहून तयास धन देते. निर्गुणालाच ही सेवा. सगुणी पावले निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जीवा झडे. तुकोबाराही सांगतात नाटाच्या प्रकरणामध्ये, अवघ्या दशायनेची साधते, अवघ्या दशायनेची साधते, अवघ्या दशायनेची साधते, अवघ्या दशायनेची साधते. मुख्य उपासना सगुण भक्ती, मुख्य उपासना सगुण भक्ती, मुख्य उपासना करुणा भक्ती, मुख्य उपासना करुणे भक्ती. प्रगटे हृदयीची मूर्ती, प्रगटे हृदयीची मूर्ती, प्रगटे हृदयाची मूर्ती, प्रगटे हृदयाची मूर्ती. भाव
भावशुद्धी जाणून या 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 बीजानी फळ हरीचे नाम 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 बीजानी फळ हरीचे अवघ्या दशायनेची साधती अवघ्या दशायनेची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती प्रगट राधायिनी मूर्ती भावशुद्धी जाणून या भावशुद्धी जाणून या भावशुद्धी जाणून या भावशुद्धी जाणून या निर्गुण परमात्म्याचं जे ज्ञान करून घ्यायचं त्याच्यामुळे जन्ममरणाचा फेरा जाईल. सगुणाची उपासना केल्यामुळं पर्यायानं काय होईल, चित्त शुद्ध होत 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 आम्हाला योग्यता प्राप्त होईल. सगुणाची सेवा करावी लागेल, मंदिरात यावं लागेल, हरिपाठ करावा लागेल, देवाची पूजा अर्चा, घरच्या देवाची पूजा अर्चा हे करावंच लागेल. हे करत 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 लगेच जन्ममरणाचं दुःख नाही होणार. खरं दर्शन त्यालाच म्हणतात की अनंता जन्मींचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख. अनंत जन्माचं जे जन्ममरणाच्या दुःखाचं जे मागं लागलेलं राहट काढ आहे ते सुटणं म्हणजेच खऱ्या दुःखातून मुक्त होणं. त्यालाच तुकोबाराया मागील परिहार पुढे नाही शिशीन झाली या दर्शन एक करावं. असं दर्शन व्हायला पाहिजे. आता आम्हाला जे दर्शन होतंय पंढरपुरात त्याला वंदन म्हणायचं. वंदन भक्ती नमस्कार करणे. आणि खरं दर्शन ज्याला म्हणतात त्रिपुटी रहित असणं, तो देव असा पाहायचा, तो हा रे श्रीहरी पाहिला, तो देव हा आहे असं समजायचं. तो कोणता, तर तो निर्गुण आहे, हा आता सगुण आहे. बरं सगुण आहे तो दिसत नाही. सगुण देवही महाराज उपाधिरहित असल्यामुळे सगुण निराकार, निर्गुण निराकार आणि सगुण साकार 3 टप्पे झाले. सगुण साकारही देव महाराज उभा करायचा झाला तर तुकोबारायांना किती कष्ट घ्यावे लागले. बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला 13 दिवस 14 दिवस. परत महाराज भांबगिरी पाठारी 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. तिथेही महाराजांनी 15 दिवस देवाचं ध्यानधारणा केली. प्रयाण काळाला देव न्यायला आले. हे काय आमचं सामान्य जीवाचं हे सामर्थ्य नव्हे. आम्हाला देव कोणता कळतो, मूर्तीतला देव तेवढा कळतो. ह्या गावात असा मारुतीचा छाप आहे, त्या गावात असा आहे, आमच्या गावात अंबाबाई असे आहे. आणि मग तिथंही पाया पडायला जर गेलो आम्ही तर देव वेगळा आणि मी वेगळा असंच पाया पडतोय आम्ही. हे कसं गुरु असल्यामुळे मला कळतंय म्हणून सांगा. आली की माणसं काय साखर ठेवत्यात, उदबत्त्या ओवाळत्यात काय, मग ते आलेले असतात घरातनं, ते संसाराचा संस्कार घेऊन आलेली माणसं. तर का कुणाच तरी पोरा नंदीवर बसतंय. महादेव असला तर तिथं नंदी अगदी खात्रीशीर, त्याच्या काही चपलं घालूनच येतात पोरं, काय सांगायचं. मग त्यांना देव किंवा ह्या गोष्टी कळत नाहीत. आता मूर्तीतला देवही जिथं कळत नाही तिथं सगुण साकार काय कळायचा. सगुण साकार कळत नाही तिथं सगुण निराकार काय कळणार. आणि सगुण निराकाराच्या पलीकडे निर्गुण निराकार आहे, त्याला काहीच महाराज नाही, काहीच जेत नाही तो प्रकृतीचा भरता पाही. अशा देवाचं लक्षण बांधता येत नाही. म्हणून नामरूप संबंध जाती क्रिया भेदू आकाराशीच प्रभादू वस्तूसी नाही. ज्याला नाव रूप काही नाही त्याला काहीच सांगता येत नाही. पण ज्ञानोबाराय सांगतात अज्ञान जीवांना हे कळण्यासाठी, मायेच्या रात्रीमध्ये हे झोपलेले सगळे जीव आहेत यांना कळण्यासाठी ते कीर आना माझ्याती पर्या विद्यावर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खून केली कळण्यासाठी काहीतरी सांगावं लागतं. मग शून्य जे दावावे झाले ते बिंदुले एक केले. शून्य दाखवायचं झालं तर शून्याला किंमत नाही, पण गोल भोपळा काढून दाखवावा लागतो. तसं निर्गुण निराकार देव असा आहे, असा आहे, असा आहे सांगत 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 गेलं की ते बोलणं महाराज संपतच नाही. आणि सगुण देवाचं जर बोलणं सुरू केलं तर ते बोलणं विचारांती टिकत नाही.
सगुण देव महाराज त्याला अधिष्ठानापर्यंत पोचवायचं झाला तर तिथं बोलणं शांत होतं, आणि ज्याच्याविषयी बोलायचं तिथं बोलणंच काम करत नाही. अशा एक 2 पद्धतीचे देव आहेत. म्हणून निर्गुण निराकाराविषयी काहीच बोलता येत नाही. सगुण निराकारालाच फक्त सत्ता रूपानं आम्ही जाणायचा आणि सगुण साकाराची उपासना करायची. म्हणून अवघ्या दशा येण्याची साधती आम्हाला उपासना करावी लागेल. भावशुद्धी, चित्तशुद्ध करून घ्यायचं आहे, आणि चित्तशुद्ध ही परमार्थाची चांगली महाराज बैठक आहे. चित्तशुद्ध झाल्याखेरीज आम्हाला इथपर्यंत पोचता येत नाही. म्हणून देवाची सगुण आणि निर्गुण अशी 2 रूपं सांगितली. शास्त्रही सांगतं द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच्या मूर्तंच व्यक्तंच्या व्यक्तंच. एक व्यक्त आहे, एक अव्यक्त, एक मूर्त, एक अमूर्त. आणि मग अशी वेदामध्ये रूपं सांगण्यात आली. त्याची फक्त आपण उपासना करायची, आणि आम्हाला तोच देव परब्रह्म साक्षात पंढरपूरला भीमेच्या काठाला समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. आणि प्रमाणम भवाब्दे रिदम मामकानम नितंबकराभ्याम धृतोयेन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतोनाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांना हा भवसागर कमरे इतकाच आहे असं अगदी आश्वासन देऊन सांगण्याकरता आजही पांडुरंग परमात्मा उभा आहे. तो साक्षात परब्रह्म आहे. द्वारकेमधला ज्यावेळी शेवटचा कलियुगातला चरण सुरू झाला त्यावेळी कृष्ण परमात्मा निजधामाला गेला. गेल्यानंतर द्वारकेत राज्य सुरू होतंच देवाचं. त्यावेळी अंकावर मांडीवर राधाराणी बसलेली बघितली रुक्मिणी मातेनं, आणि मग त्यांच्यात काहीतरी भांडण झालं, बिनसलं असेल. रुक्मिणी माता आल्या दंडिरवानामध्ये, आणि मग तिच्या शोधासाठी देव धावत आला अशी एक कथा सांगतात. आणि मग त्या रुक्मिणी मातेला म्हणजे रुक्मिणीला शोधत आले. रुक्मिणी मात्र त्यांच्याकडे बघायला तयार नाही, आणि मग एकमेकाची ओळख न देता हा चोर दृष्टीनं तिच्याकडे पाहत आहे. ती महाराज निरपेक्ष भावनेनं अगदी स्वनासिकाग्र दृष्टी ठेवून उभी आहे. अशा रूपानं रुक्मिणी एका बाजूला उभी आहे, आणि पांडुरंग परमात्मा तिथं कृष्ण परमात्मा त्या रूपात आला. म्हणून बालरूप आहे पांडुरंग परमात्मा, हा कृष्णाचं बालरूप. कृष्ण परमात्मा बालरूप नव्हे, पांडुरंग हे रूप कृष्णाचं बालरूप म्हणावं. नागर गोडे बाळरूप ते स्वरूप काळीचे आले लागे पुंडलिका. गाई गोपाळांच्या संगे धावत आला. गाई गोपाळ वासरं घेऊनच आला, आणि मग पंढरपूरच्या तटाला आज देव उभा आहे. तिथं महाराज एकामेकांची अजून भेट झालेली नाही, आणि त्याच वनामध्ये पुंडलिकराया आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. त्या सेवेचं ऋण फेडावं म्हणून देव त्यांच्या मागे जाऊन उभा राहिले. पुंडलिकराय म्हणाले, माझ्या सेवेमध्ये अंतराय येतो, तुला उभारायचं असेल तर माझ्या आईवडिलांची सेवा होई तोपर्यंत उभा राहा. म्हणून ऐंसा कैसा रे तो धुईत मागे भिरकाविली विटेवर आजही देव उभा आहे. पुंडलिकरायांची अव्याहत आजही सेवा आहे, आणि देवही महाराज पुंडलिकांच्या दर्शनाकरता त्यांना समाधान करण्याकरता आजही तो युगे 28 पासून उभा आहे अशी कथा सांगतात. म्हणून पांडुरंग परमात्मा तो निर्गुणातलाच सगुण रूपामध्ये उभा राहिला. त्याचा एक पाय प्रवृत्ती मार्गातला म्हणतात, एक पाय निवृत्ती मार्गातला आहे. म्हणून अभंगामध्ये एक समचरण सांगतात आणि एक समदृष्टी सांगतात. समचरण आहे ते हे प्रवृत्ती मार्गातले, आणि समदृष्टी आहे ती दृष्टी दिसत नाही, दृष्टी दाखवता येत नाही. म्हणून दृष्टी आहे ती ज्ञेय, आणि पाय आहे तो ध्येय. अशी एक ध्येय उपासना आणि एक ज्ञेय उपासना, या दोन्हींचा मेळ घालून ध्येय उपासनेला आम्हाला ध्यानधारणा करावी लागेल, आणि ज्ञेय उपासनाला आम्हाला विचारानं कळवूनच घ्यावं लागेल. एक करायचा परमार्थ आणि एक कळायचा परमार्थ. करायलाही लागेल, कळायलाही लागेल. नुसतं कळून उपयोग नाही. नुसतं कळालं तर महाराज करायचं कोणी, आणि करायला येतंय पण कळत नाही, हे कसं. म्हणून दोन्हींचा समन्वय साधावा. म्हणून समपायावर आजही देव उभा आहे. त्याचं वर्णन सांगताना ज्ञान तुकोबराय सांगतात, विटेवरी उभा आहे, साजिरी आहे, मूर्ती कशीही नाही महाराज, देखणी आहे, सुंदर आहे. श्रीकृष्णाचं सगळं सौंदर्य घेऊन देव आलेला आहे. आता मूर्तीरूपात बघायला गेलं तर देव खडबडीत दिसतो, पण आध्यात्मिक नजरेनं बघायला गेला तर पांडुरंग परमात्मा किती गोड आहे त्याचं वर्णन आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिड फाकती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिड फाकती प्रभा. पुंजाळले नवर्णवे तिची शोभा. गणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे गानडाव विठ्ठलू करना
लावे येणे मज लावे लावे कारणा विठ्ठलो करनाट येणे मज लावे लावे येणे मज लावे लावे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकते प्रभा पांडुरंगा कांती दिव्य तेज झळकते रत्नप्रभाते प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तिची शोभा अगणित लावण्य तेज पुंजाळले अगणित तिची शोभा कानडा ओ विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लागे कानडा ओ विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लागे तू कानडा विठ्ठलू कर्नाटको येणे मज लावे लावे कानडा विठ्ठलू कर्नाटको येणे मज लावे लावे सगळं सौंदर्य घेऊन आला श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाले वेडे मदन पोटाला भापुढे तेत येर कोणीकडे इंद्रचंद्र सगळं सौंदर्य घेऊन पांडुरंग परमात्मा आला पण त्या दृष्टीनं आम्हाला बघता आला पाहिजे आम्ही बघतो तो मूर्तीच्या रूपातून बघतो आम्हाला मानवी सौंदर्य बघायची सवय आहे दैवी सौंदर्य बघता येत नाही दैवी सौंदर्य हे निर्विकार आहे मानवी सौंदर्य हे विकारी दृष्टीने बघतो म्हणून आम्हाला आध्यात्मिक नजर यावी मूर्तीचे निकष वापरले तर मूर्ती खडबडीत आहे पण मूर्तीला जे वर्णन संतांनी मांडलेलं आहे राजस सुकुमार मदन स्वर जरा द्या रवी शशिकळा लोपलिया राजस आहे सुकुमार आहे त्याचं वर्णन की कोटी शर्या चंद्राच्या सूर्याच्या त्याच्या कपाळावर बिंबतात किती वर्णन आहे त्यांचं आणि असा परमात्मा सगुण सुंदर आहे अनंत रूपे अनंत वेशे देखिला किती वर्णन आहे हे ज्ञानोबराया तुकोबराया असं सांगण्याचा हेतू काय की देवाचं वर्णन अमर्याद आहे ते भाषेत सांगून संपत नाही एवढा देखणं आहे म्हणून नाथबाबांनी वगैरे अनेकांनी तटस्थ लक्षणातला देव आम्हाला पटवून दिला कृष्ण परमात्मा रांगता रांगता एक दिवस घराबाहेर पडल्यानंतर कुठं शोधता आला नाही भेटे ना यशोदा माता कासावीस झाल्या आणि मग त्या सांगायला लागल्या माझा कृष्ण देखीला काय कोणीतरी सांगा घे सांगा कसा आहे तर माथा शोभे पिंपळपान मेघवर्णाईचा जाण त्याला म्हणते श्री भगवान योगी ध्यान विश्रांती एक लक्षण असं सांगते माथा शोभे पिंपळपान माथा पिंपळाच्या पानासारखा रुंद आहे आणि माथा शोभे पिंपळपान मेघवर्णाईचा जाण त्याचा वर्ण मेघासारखा आहे ढगासारखा आहे आणि योगी ध्यान विश्रांती एक योगी ध्यान करतात आणि हा तरी रांगतोय रांगत्याला देव म्हटलं तरी हा एवढा योगी ध्यान करेल असा नसेल तिला वाटायचं आणि मग तो काय करतो नेमका तर हाती घेऊन या फूल अंगणी रांगत आले मूल कैशी भूल पडियेली मी चूल सारवत होते आणि तेवढ्यात माझं मूल हातात फूल घेऊन खेळता खेळता बाहेर निघून गेलं आता हे मूल वास्तविक फूल घेऊन खेळायला आलेलं होतं काय जगाला वटणीवर आणण्याकरता आलेलं होतं देव झाला पोटीचे बाळ देवाला मोठंही होता येतं आणि लहानही होतात योगी माणसाला ह्या गोष्टी करता येत नाहीत महाराज योगी माणसाला अनेक रूप धारण करता येत नाही देवाला घेता येतात देवाला लहानही होता येतं मोठंही होता येतं योग्याला इतर सिद्धी प्राप्त करून घेता येतील पण ह्या सिद्धी मात्र देवाच्या योग्याला येत नाहीत म्हणून तो देव म्हणावा की कोण यशोदा माताही बुचकळ्यात पडायच्या आणि मग शेवटी एका जनार्दनी माय घरोघरा प्रति जाय कृष्णा जाणावे ते काय कोणीतरी सांगा गे सांगा कृष्ण कोणी बघितलाय काय त्याचा कोणी पत्ता मिळाला असेल तर सांगा ही गवळण वाटते तशी साधी पण कोणाला पत्ता गावलाय का आतापर्यंत त्याचा नाही गावलेला मग शकुनीला गावला नाही दुर्योधनाला गावला नाही मोठ्यांना गावला नाही त्याचा पत्ता फक्त तो पत्ता संतांना भेटला आणि संतांनी आहे तसा तुमच्या आमच्यासमोर मांडला म्हणून ते ब्रह्म महाराज गोकुळामध्ये का नांदत होतं खेळत होतं तर भाविक लोक होते भाविका आता अशी येतो का कुळती परमात्मा हा श्रद्धावान माणसांचा आहे म्हणून
गोधुली धुसरांगम नृत्यंते वेदांत सिद्धांत. एक सखी दुसऱ्या सखीला म्हणते की हे सखी मया दृष्टम नंदनिकेतांगणे, हे मला नंदाच्या अंगणात एक मूल खेळतेला तुम्ही म्हणत असाल तर ते मूल नाही, ते बालब्रह्मच आहे. नंदाच्या अंगणात माती अंगावर उडवून खेळत आहे, ज्याच्या नुसत्या इशाऱ्यावर अनंत ब्रह्मांडाची मालिका काय होते हो, निर्मिती होते, स्थापना होते आणि नाश पावते. असा मोठा परमात्मा नंदाच्या अंगणामध्ये नाचत आहे. अशी गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते. म्हणजे ह्या गवळणी व्यास महर्षींच्या अधिकाराच्या होत्या, त्यांना देव केवढा आहे हे कळत होतं. आणि आम्ही जे सोंगी भजनातले गवळण म्हणतो ती गवळण ही नव्हे. ह्या गवळणींचं आणि त्या गवळणींचं ते आमचं बोलणं विकारी असताना ते निर्विकार बोलणं आहे. म्हणून उच्चतम राधाराणी हा महान महाराज त्या भक्तीच्या अधिकारी आहेत. शुकाचार्य त्यांच्याकडून ज्ञान संपादन करतात, एवढी त्यांची योग्यता मोठी. म्हणून आपण देखील व्यापक देवाची भूमिका कळवून घ्यायची, उपासना करायची सगुण देवाची, प्राप्त करून घ्यायचा आहे निर्गुण देव. म्हणून तुकोबारा या अभंगामध्ये देवाचं तटस्थ आणि स्वरूप अशी दोन्ही लक्षणं सांगतात. समचरण दृष्टी, देवाची दृष्टी निर्गुण आहे, सगुण आहेत पाय, तेथे माझी हरी मागणी करतात. हे देवा माझी वृत्ती तुझ्या चरणावरच राहावी, कारण वृत्तीवरच परमार्थ अवलंबून आहे. वृत्तीवरच संसार, वृत्तीवरच परमार्थ, सगळ्या गोष्टी. वृत्तीच अधोगतीला नेते, वृत्तीच सद्गतीला नेते, वृत्तीच मुक्त करते. आणि मग हीच वृत्ती माझी पांडुरंगाच्या चरणावर राहावी अशी देवाकडेच विनवणी करतात. कार्य आहे आपलं, हे आम्ही करायचं का देवानं? पण परमार्थामध्ये कशी तुकोबाराय अगदी मेक मारतात, अगदी तुकोबाराय म्हणतात हे देवा माझी वृत्ती तू राख, कुणाच्या पायावर? तुझ्याच पायावर. म्हणजे काय म्हणतात ते, पाकिट बी तूच दे आणि पैसे बी तूच घाल आणि माझ्या नावावर हार्दिक शुभेच्छा म्हणून काय कर. असं कुठं व्यवहार असतो का हो? तुकोबारायने म्हणावं माझी वृत्ती मला आवरत नाही, काहीतरी करुणा भागायला पाहिजे. नाही, माझी वृत्ती तूच आवर, तू आवरणे तुझी तूच तुझ्या पायावर नेऊन ठेव अशी मागणी आहे. म्हणून सामान्य जीवाला देखील उद्धार करण्याचा मार्ग तुकोबारायने खुला केला. तुकोबारायांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. एक पुंडलिक राय आणि आमचे सगळे संत बघितले तर जीवाला उद्धाराचा सोपा मार्ग सांगणारे दुसरे कोणीही नाही. असतील, नाही असं नाही, पण एवढा उदात्त विचार सांगणारा कोणताही संप्रदाय नाही. पुंडलिकरायने एक बरं केलं, धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणले पंढरी. परब्रह्म कुठं तरी महाराज होतं ते पंढरपुरात आणलं त्यांनी भक्तीच्या बळावर. म्हणून स्वकर्म केलं, आईवडिलांची सेवा केली, सेवेच्या बळावर देव उभा केला वाळवंटामध्ये. तो देव आज तागळ्यात मूढ पापी जैशे तैशे उतरी काशी लावून तुमच्या आमच्याकरता मुक्ती देण्याकरता खुला केला. आणि त्याच पांडुरंग परमात्म्याचं वर्णन तुकोबाराय या अभंगात करतात. वस्तू निर्देश म्हणा, आशीर्वाद रूप म्हणा किंवा नमस्कार म्हणा. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो, अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझ्या अर्थ नको देवा. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, 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 तेथे माझी हारी वृत्ती राहो, 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 आणि कण लगे माईक पदार्थ, तेथे माईक पदार्थ, तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो, आणि कळला गे
माईक पदार्थ आणि गाणं लागे माईक पदार्थ अनिक न 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 लागे माईक पदार्थ माईक पदार्थ अनिक न तेथे माझ्यात नको देवा तेथे माझ्यात नको देवा तेथे माझे हात नको देवा अनिक न लागे माईक पदार्थ अनिक न लागे माईक पदार्थ तेथे माझे हात नको देवा तेथे माझे हात नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि गाणं लागे माईक पदार्थ आणि गाणं लागे माईक पदार्थ विठोबा रखुमाई जय जय गोपाळ कुमार विठोबा रखुमाई जय गोपाळ कुमार रखुमाई श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंगाच्या चरणावर आपली वृत्ती राहावी अशी मागणी करतात. वृत्ती म्हणजे हा अंतःकरणाचा परिणामच आहे. वास्तविक सगळं कार्य वृत्तीच करते. वृत्ती ही मनाची आहे म्हणा, बुद्धीची म्हणा, चित्ताची म्हणा. वृत्ती नुसती व्यवहार करत नाही, तिला प्रवाह लावतो. मन वाहायचं झालं तर वृत्तीला घेऊनच वाहतं. म्हणून गुणाला जसा जसा त्याला तादात्म्य पावेल अंतःकरण, त्या त्या पद्धतीचं मन बनतं. आणि ते मन तसं व्हायला एकदा सुरुवात झाली की त्याला मनोवृत्ती म्हणतात. नुसतं मन धावत नाही, मनाला वृत्ती लागते. आणि मग त्या मनाला मागं चेतन चेतन जो चिदाभास आहे त्याच्या सहकार्य प्रवृत्त होते. त्यावेळी ती गुणाशी तादात्म्य पाहून जे व्यवहार करते त्या अस्थि व्यवहाराला महाराज ही वृत्ती कारण आहे. म्हणून वृत्तीवरच परमार्थ अवलंबून आहे. तशी साधारण व्याख्या प्रत्येकाने वेगवेगळी केलेली आहे. गुणाशी तादात्म्य पावलेल्या अंतःकरण परिणामाला वृत्ती म्हणतात. अंतःकरण तरी काय आहे महाराज? ती साक्षात अविद्याच आहे. ती ही अनिर्वचनीय आहे, त्यामुळे अंतःकरणही अनिर्वचनीयच आहे. आणि आपली वृत्ती देखील तशीच आहे. ती महाराज चांगल्या कामात वापरली तर चांगलं फल देईल, नको त्या कामात वापरलं तर नको ते फल देईल. देवरूपात नेली तर देवरूप होऊन जाईल. म्हणून तिला योग्य तो विषय देणं महत्त्वाचं आहे. वृत्ती सांभाळावी लागते. इथं शरीर सांभाळावं लागत नाही, इथं आत्मा सांभाळावा लागत नाही. सांभाळायचं आहे साधकानं ती वृत्ती. आणि मग वृत्ती ही इतकी शुद्ध पाहिजे की अविद्या निवृत्ती करण्याची त्यामध्ये क्षमता पाहिजे. म्हणून ही वृत्ती पांडुरंगा एवढी पण तुझ्या पायाजवळ ठेव याचं म्हणण्याचा अर्थ काय? आमच्या वृत्तीमध्ये दोष आहेत. वर्तमान, भूत, भावी प्रतिबंध आहेत. त्यामध्ये विषयासक्ती आहे, संशय आहेत अंतःकरणात, कुतर्क आहेत, विपरीत दुराग्रह आहेत. हे असूनही महाराज आमच्या अंतःकरणामध्ये पाप करण्याची वासना आहे, अंतःकरण आमचं चंचल आहे. हे सगळे दोष आम्ही घालवायचे आहेत, गुरु घालवत नाहीत महाराज. गुरु दाखवतील इथं तुझं असं आहे, असं आहे, याच्यासाठी हे उपासना कर, हे कर. आणि मग ते कार्य जे करायचं आहे ते आम्हीच करायचं आहे. म्हणून हे या वृत्तीला शुद्ध करण्याचं एकमेव साधन असेल तर महाराज नामस्मरण. म्हणून आपल्या सगळ्या संतांनी सदैव नाव घ्या, नाव घ्या म्हणून सांगितलं. सप्रेम सद्भावे संपूर्ण नित्य करता नामस्मरण. वृत्ती पालटते आपण तेही लक्षण ऐकराया.
परीक्षिती राजाला सांगत असताना शुकाचार्य सांगतात किंवा जनकांना वसुदेवांना नारद महर्षी सांगतात अशा कथा आहेत भागवतामध्ये की वृत्ती शुद्ध करण्याकरता नामस्मरणाची गरज आहे. आणि वृत्ती सदैव चंचल राहते. कधी कोणीकडं कसा निर्णय लागेल सांगता यायचं. आड्यावरला भोपळा तोडला तर ते इकडं पडेल का तिकडं पडेल सांगता येत नाही. धरणाऱ्याचा जसा कल आहे तसं पडेल ते. तसं आपली वृत्ती सदैव चंचल राहते. चंचल वृत्तीला स्थिर करण्यासाठी चंचल चित्तासी सावध करायचं, ठेवून या ठाई संतांचे पायी लीन व्हावे. असं का सांगितलं? जर जिथं संत संगत असेल तिथे चांगले विचार असतात, तिथे ही वृत्ती आपल्याला स्थिर करता येते. म्हणून वृत्तीनं अतिशय मोठं काम केलं तर अविद्या निवारण करू शकेल. म्हणून अविद्या निवृत्ती फलदर्शनात असं एक वृत्तीचं फळ आहे. आणि तीच वृत्ती जर महाराज भक्तीमध्ये आम्ही वापरली तर शुद्ध प्रेम लक्षणा अंतःकरणात वृत्ती जर निर्माण झाली तर त्यानं ती वृत्ती देव जोडून देईल. भक्तीमध्ये हीच वृत्ती देवरूप होते आणि हीच वृत्ती ज्ञानामध्ये आपली अविद्या निवारण करते. अशा दोन्ही पद्धतीनं वृत्ती माझी पांडुरंगा शुद्ध ठेव आणि तुझ्या पायाजवळ ठेव. कारण वृत्ती ही देवाच्या पायाजवळ म्हणजे स्वरूपाजवळ जर गेली तर ती निवृत्तच होते, तिला मरणच पावतं. कितीही गोष्ट वाईट असो, माशी आगीवर बसतच नाही महाराज, इतर गोष्टी सगळीकडे बसेल. अग्नीवर माशी आतापर्यंत कधी बसत नाही. तसं आपलं मरण जिथं आहे तिथं वृत्ती सहजासहजी जात नाही. म्हणून आपण वृत्ती सहजासहजी नको तिकडे धावते, नको तिकडे वेदे न करता प्रेरणा विषयावरी सहज वासना. बघा तुम्हाला व्यसन लागायचं झालं तर लवकर लागतं. काही गोष्टी नको ते तिकडं मन आपोआप धावतं. का? खाला राधावे पाणी भ्रमर पुष्पाचे घाणी नाना सुटला सांजवणी वत्सू जैसा. गाईचं बिरडं नवीन वासरू 8 महिन्याचं असावं, सुटलं की ते महाराज गाईकडेच पळत जातं दूध पिण्याकरता. ते कुठं डेअरीकडे की इकडं बाहेर फिरा येत नाही आमच्यासारखं. ते गाईकडे का जातं त्याला तिकडलं माहिती आहे, ते आपल्याला फायद्याचं ते आहे. तसं जीवाला वर डोंगरावर पडलेलं पाणी जसं खाली धावत येतं. एखादा पारवा कबूतरवर चढावं त्याला कपोती दिसावी नाही, तो जसा खाली धावावा. किंवा एखादा वर स्वर्गातल्या अप्सरेसाठी खालून यज्ञ करून एखादा याज्ञिक जावावा. ज्ञानोबा हे असं वर्णन करतात. कारण जीवाला अधोगती सांगावी लागत नाही, सद्गतीला मात्र कष्ट घ्यावे लागतात. म्हणून एवढं जपून लोक व्यसनंसुद्धा महाराज अगदी जपून दडवून करतात. तंबाखूसुद्धा चोरून खातात माणसं. गोष्ट वाईट आहे, चांगली गोष्टसुद्धा आपण याच्यावरनं शिकायचं. चांगली गोष्टसुद्धा झाकूनच करावी. बिड्यासुद्धा माणसं महाराज कोणतरी मोठा जबाबदार माणूस हातातल्या हातात इजवते, आता अगदी अशी दाबून मोठा ओढून. हाताचा पळका गेला तरी हरकत नाही, खरं दिसता कामा. मग अशा दिवसभर किती वडले असतील लोकांच्या समोर, पण घरच्या माणसासमोर तंबाखू खायचा. याचं कारण काय? व्यसन करताना सुद्धा लोक झाकून करतात. मग परमार्थसुद्धा असा आमचा झाकूनच पाहिजे, उघडा पडता कामा. आपली आपण वृत्ती सांभाळायची. आणि वृत्तीवर आम्हा येणे कशासाठी एवढी अटी भोगाव्या? वृत्तीनंच त्रास होतो महाराज. आमची वृत्ती आम्हाला जर सांभाळता आली तर आम्हाला कुणाचंच कीर्तन ऐकायची गरज भासणार नाही. एक तुकोबारांचा गाथा समोर झाला आणि वृत्ती जर शांत केली तर महाराज तुका म्हणे सुखाचे शेजारी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पवळीन. सुख आणि शेजार असं नाही महाराज, सुखाच्या शेजेवरी सुखरूप एक बाज आहे. त्या सुखरूप बाजेवर एकदा झोपला की तो सुखरूपतेचा आनंदाचाच उपभोग घेतो, सुखरूपच होतोय. सुखाच्या शेजारी म्हटलं तर मग शेज जवळ आणि सुख बाजूला राहील. सुखाचे शेजेवरी पौडईन. तसं देवरूप एकदा वृत्ती झाली की मग ती सच्चिदानंदच वृत्ती होते. म्हणून तू विटेवरी सकये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. तू सावळी सुंदरे हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, निजभक्ता करुणा करी हो करी कृपा. उजळ कुळ दीपा बोध करी सोपा, पंढरपुरी राहिली. ही पांडुरंग परमात्म्याला महाराज वृत्तीच शांत करण्यासाठी, वृत्तीच निज कृपा कर, मलाच तू काय कर, माझ्या वृत्तीनं पांडुरंगाचं सदैव चिंतन करावं, असं कायमस्वरूपी ध्यान लागावं. असं माऊली तुकोबाराया पाया पायाला आपली विनवणी करतात. म्हणून वृत्ती सांभाळायची आहे. वृत्तीमध्ये 3 सत्व रज तम हे 3 गुण आहेत. सत्वगुण अभ्यासाला करणं आहे, रजगुण आळस आणि प्रमाद करतो, आणि तमगुणानं असंच काय करत राहावं महाराज, निद्रा भ्रांती असं सदैव लोळत पडावं असं वाटतं. रजगुण जरासा कर्मप्रवृत्त आहे, पण तोही देखील महाराज अधोगतीलाच नेणार आहे. म्हणून साधकानं सत्वगुणात सदैव राहायचा प्रयत्न करायचा. सत्वगुण वर ठेवता आला पाहिजे, गुण घालवता येत नाहीत. गुण आहे तेच राहतील, फक्त कोणता वर काढायचा आणि कोणता खाली ठेवायचा आहे ज्याचं त्यानं ठरवायचं.
आपल्याला आवडेल असा नाही महाराज, कायम साधकानं सत्वगुणच वर ठेवला पाहिजे. सत्वगुण शांती देणार आहे, सत्वगुण सुख देणार आहे. सत्वात संजायते ज्ञानम, सत्वम सुखे संजयती. सत्व सुखाला कारण आहे, सत्व ज्ञानाला कारण आहे, सत्व शांत करतं, म्हणून सत्वगुणी माणसं शांत असतात. ही वृत्तीवर अवलंबून आहे. वाटतंय कीर्तनापुरतं असं झालं असं काम नाही होत महाराज. घराकडे जाईल तसं असते 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 निर्णय बदलत जातात. इथनं गेल्यानंतर असं वाटतं मी हरिपाठ करणार, सगळं करणार. आणि घरात एकदा कडी वाजवून चप्पल काढलं आणि एकदा दार बंद केलं की आमचे कोडोलीचे प्रातस्मरणी आदिनाथ डुम महाराज म्हणतात, कुत्रं कसं अंग झटकून उठतंय दुसरीकडे तिथंच बसतंय. तिथलाच धुळला ते सगळं तसलंच असतंय. तेच बसायचं तिथंच म्हणून उठायचं आणि अंग झाडायचं. त्याला काय उपयोग आहे सांगा? संसारात झाडायचं, इथं येऊन बसायचं. इथं काहीतरी संसाराचंच बोलायचं, इथं झाडायचं, तिथं जाऊन बसायचं. काही बदल नाही. अंग झटकून नुसतं बसण्यासारखं आहे, उठण्यासारखं बदल काही आमच्यात झालेला नाही. ह्याचं का सांगावं लागतं? वृत्ती कधी बदलेल नेम सांगता येत नाही. कल्पित दृष्टांत सांगतो महाराज. एका घरामध्ये बोका मांजराचा ते चोरून दूध प्यायचा. मग एका घरामध्ये ते गेलं आणि प्रत्येक घरात आता का बोका काही बिनउपयोगाचं, ते का उंदरं धरीत नाही, कोंबड्याच खाणार गावातल्या. आणि मग बोका पाळला की शिव्या देतात माणसं महाराज. ज्याचा बोका असेल त्याला सगळी शिव्या देतात, कारण ते दुसरी मांजरं राखत नाही आणि कोंबड्या राखत नाही. आणि मग ते खाऊन मोठा झालेला महाराज एका घरात शिरला आणि जुनं घर पालटानाच्या खापरीचं, खाली खापरी तिने, वर बेंगलोरी नव्हे, साध्या खापरीचं घर. आणि त्या खडसानातनं कोपऱ्यातनं कुठंतरी महाराज तुरकाट्या निघाल्या, काय निघाले. आणि मग त्यात बेळ नव्हतं, त्यातनं शिरला गेलं आणि दुधाच्या गाडग्यात महाराज त्यानं तोंड घातलं. दाबत पीत गेल्यावर ते मडक्याचं तोंड होतं बारकं, आणि हे पीत गेल्यानंतर दाबत गेलं मानगुटा आत. दूध सपलं आणि मग त्याला कळालं गाडगं डोक्यात. आणि मग ते धाव करायला लागलं, पळायला लागलं माळ्यावर इकडं तिकडं. आणि मग पळता महाराज सैराव्याला पळताना भेताडावर काय झालं, आदळल्यावर ते गाडग्याचा तळ फुटला, पण काठ मात्र गळ्यात राहिला. आणि गळ्यात राहिला आणि त्यातनं महाराज आता कुणाचा तरी मार बसेल म्हणून मारली बोक्यानं उडी. ती घरावनं समोर मारली, ती कोंबड्याच्या पुढ्यातच उडी मारली. मग आता कल्पित संवाद सांगालोय का, वास्तव गोष्ट नाही. पण कोंबड्याने विचारलं, महाराज म्हणाले कुठं गेला होता? तर तुला कळत नाही का म्हणाला, माघवारीसनं माळ घालून आलोय म्हणाला. आणि तर म्हणाले आतापर्यंत तुमचं काय चारित्र्य आम्हाला बरं वाटत नव्हतं, तुम्ही काय खाणं पिणं सोडलं नव्हतं, आणि आता ही कशी काय उपरती सुचली? नाही म्हणाले, आता मी बदल केला. कित्येक दिवस मी म्हणाला ते विपश्यना शिबिरला होतो म्हणा, काय म्हणा, आणि मग आता मी दुरुस्त केली आणि आता मी चांगलं वागायचा प्रयत्न करणार. आणि आम्ही काय करतोय, माळ घालून आलोय. आता माझी इच्छा अशी झालेली आहे पंढरपूरला जायचं झालं तर तू येतोस काय बघण्याकरता म्हणून मी आनंदानं उडी मारली. आता वास्तविक याचं कार्य काय आहे ह्यालाच माहिती. आणि महाराज मग त्या कोंबड्यानं काय केलं, आता हा जातोय तर म्हणाले विश्वास ठेवाय काय हरकत आहे. हाही त्याच्या मागणं निघायला लागला. आणि मग जाता जाता ते गाव सोडलं. पुढल्या गावातनं महाराज एका कुपातनं उंदराच्या पिल्ल्यानं बघितलं आणि ते आपल्या सगळ्या उंदरांना सांगायला लागलं, हे बघा म्हणाले जगातलं हे 8वं आश्चर्य काय आहे काय की कोंबडाने वास्तविक बोका हे कधी गणित जुळत नाही, यात हाडवैरा आहे आणि असं काही असावं. तर बघा विचारून तरी मग ते पिल्लं विचारायला गेलं, महाराज चालला कुठं कुणीकड? तर म्हणाले आमची दिंडी जाणार आहे, सगळी माणसं गोळा करत आम्ही जाणार. तर म्हणाले मग कुठं जाणार आहे? आमचा मठ आहे, सगळी व्यवस्था आहे, खाण्यापिण्याची ठिकाणं ठरलेली आहेत, सगळं झालं आहे. मग तुम्ही येता काय? महाराज तेही उंदराचं पिटकं त्यातनं पाठोपाठ त्याच्याबरोबर निघाले. आणि मग पुढल्या गावात मरगुबाईच्या देवळात वस्ती पडली, कारण ह्यांची वस्ती काय विठ्ठल मंदिरात असणार नाही, कारण हे ताजं माळकरी गावाबाहेर असलेली बरी. महाराज मरगुबाईच्या देवळात वस्ती पडल्यावर तो बोका बाहेर रक्षणाला बसला, कोंबडा आत बसलेला आहे आणि मग उंदराचं पिल्लं. आणि मग कितीही झालं ब्रह्मज्ञान तरी सुद्धा पोटाची भूक ही महाराज ज्ञानानं भागत नाही, त्याला काहीतरी खावावं लागतं. तुका म्हणे संन्याशी माध्यान्नीला तोंडवासी, दुपारी 12 वाजले की करतातच लोक. त्या निमित्तानं महाराज रात्रीची 12ची वेळ आल्यानंतर हा डोळं झाकून ध्यान करणारा बोका मात्र आता आस्ते डोळं कुणाकडे बघायला लागला, कोंबड्याकडे बघायला लागला. उंदराच्या पिल्ल्यानं ओळखलं, म्हणाला माझं भागतंय म्हणाला, मी का मोहरीतनं जाईन म्हणाला पाण्याच्या, तुझं आता बघ म्हणाला तुला मुक्ती मिळणार.
का तू स्वर्गाला जाणार हे तुझं तू ठरव. कारण महाराजांचं चलन काय मला बरं दिसत मगाशी सांगितलं तसं आत्ता त्याचं चित्र दिसत नाही. एवढंच मला सांगायचं आहे. महाराज त्या कोंबड्यानं त्या मरगुबाईची क्षमा मागितली, यातनं एवढं घालीव म्हणून याला एवढं बाजूला कर म्हणा. आणि कुठनं कर्मधर्मसंयोगानं मोठं कुत्रं आलं महाराज, आणि त्या कुत्र्याच्या भीतीनं तो बोका निघून गेला. कसा तरी सकाळपर्यंत कोंबडा राहिला, तोही निघून गेला. हेतू इतका सांगायचं, त्या मांजराची मनोवृत्ती जशी बदलत बदलत गेली तशी आमची देखील मनोवृत्ती थोडी भोगाकडे गेली की बदलत जाते. म्हणून वृत्तीवर कुणीही सहजासहजी विश्वास ठेवू नाही. वृत्ती काय करते, फसवते. महाराज काय गरज होती सीतामातेला, काय चोळी कमी होती का, घालायला काही नव्हतं, पण सोन्याच्या हरणाच्या चांबड्याची चोळी शिवायची इच्छा झाली, आणि त्या इच्छेमुळेच वृत्ती कशी. बरं देव जवळ आहेत, मालक आहे तो श्रीराम प्रभू, मालक आहे त्याचा, जगताची जननी आहे ती, पण इच्छा निर्माण झाली. ही इच्छा वृत्तीतच निर्माण होते, आणि वृत्तीच्या मागं वासना आहे. वासना आहे ते बुद्धिगत आहे, म्हणून बुद्धी वासनानुसारी आहे, बुद्धी कर्मानुसारी आहे. कर्मपूर्वी जसं केलं तसंच कर्म करायला ती बुद्धी भाग पाडते. म्हणून आपण थांबवायचं कुठं महाराज, संकल्प उठायच्या अगोदर साधकांना जागं झालं पाहिजे. मला हे असं का सुचलं, माझ्याकडनं हे पाय का घसरावा, मला का राग यावा, माझ्या हातून हे का असं घडावं, त्याच्या अगोदर गाडी जर जागी झाली तर साधना सुरू आहे म्हणायचं. आणि घसरून झाल्यावर मग माझं चुकलं म्हणणाऱ्याची साधना, भांडून यायचं आणि मग भांडलो नसतो तर बरं झालं असतं, हे चुकीचं आहे महाराज. म्हणून आधी जागं झालं पाहिजे. असा वृत्तीवर सदैव महाराज पहारा असला पाहिजे आपला. आणि अशी वृत्ती ज्याने सांभाळली ते सांभाळणं कठीण आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, सदैव हरी 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 म्हणत बसा, न कळे ते कळू येईल, उगले नामे या विठ्ठले एकाची. तुम्हाला काहीच त्रास पडणार नाही, तो ते काम पांडुरंग परमात्माच करून घेईल. कोण परावी येणारे माऊली समान. वृत्ती अंतःकरणात उत्पन्न झाले की विठ्ठल 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 म्हणायचं. काम विकार असते असते निघून जातो, संकल्प विकल्प काय तेही निघून जातात असते असते. म्हणून चित्त शुद्ध आणि चित्त स्थिर करण्याकरता आम्हाला साधनाच करावी लागेल, आणि ती नामचिंतनाची करावी लागेल. म्हणून सगुण उपासना ही महाराज आम्हाला अट्टहासानं करावी लागेल. म्हणून नाही चित्तशुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी, अपराधाचा केलोत कामने किती. आम्ही अपराधी आहोत, म्हणून परमार्थता आम्हाला वृत्ती सांभाळायची आहे. ही वृत्ती कुठपर्यंत जीवाला भाग पडते हो, अगदी ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत. तुम्हाला जर चांगलं वागलं, 100 महाराज जन्म ब्राह्मण जन्म बिनचूक कर्म केलं तर तुम्हाला आकाशात एक जन्मा जो जन्मोने ब्रह्मकर्मा करतोची ब्रह्मा अनुनो. हे ब्रह्मदेवाचा ब्राह्मण जन्म जर मिळाला तुम्हाला, ब्राह्मण 100 जन्म लागोपाठ मिळायला पाहिजेत. न चुकता यज्ञकर्मापासून वेदाध्ययनापर्यंत बिनचूक सगळं कर्म जर केलं निष्काम निरपेक्ष भावनेनं, तर तुम्हाला ब्रह्मदेव होण्याचं सामर्थ्य या नरदेहामध्ये आहे. आणि तेवढं ही वृत्ती तुम्हाला देऊ शकते. पण असं बिनचूक जगता आलं तर नाहीच जर झालं तर महाराज ब्रह्मदेव होण्याचं सामर्थ्य जरी असलं तरी देखील तुकोबाराय सांगतात, मला ब्रह्मलोकाचं तिकीट नको, मला ब्रह्मलोकात जायचं नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. कारण आम्हाला कळालेलं ही सगळी मिळणारी फळं ही कर्मधर्मानं भेटणार आहेत, ही वास्तव टिकणारी नाहीत. म्हणून ब्रह्मदेवाचं पदही कालांतरानं नाश पावणार आहे. पांडुरंगा तुझं मात्र पद कधीही नाश पावणार नाही. म्हणून अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. आम्ही विनाशी पदाची कशाला बरी इच्छा धरू. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दूषित झाली. दूषित म्हणजे कदाचित तिकडं माझं मन वळेल, वळू देऊ नकोस. का तर तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. आम्हाला वर्म कळलं, आणि ज्याला त्या गोष्टीचं वर्म कळलं महाराज त्याला सगळं मर्म सांभाळलं कळलं म्हणायचं त्या गोष्टीचं. का तर कर्मानं मिळणाऱ्या गोष्टी अविनाशी फळ देत नाहीत, नाशिवंत फळ देतात. आणि मग परीक्षलोत्कान कर्मचित्तान ब्राह्मणो निर्वेद मायात. जे जे काही कर्मधर्मावर अवलंबून आहे त्याची मुमुक्षु लोकांनी परीक्षा करावी, आणि त्यांची फळं नाशिवंत आहेत म्हणून टाकून द्यावं. या फळाकडं फारसं लोभसपणानं बघू नये. रावणानं कितीही महाराज मिळवायचा प्रयत्न केला, टिकवता आलं नाही. दुर्योधनानं माझं म्हणून दुसऱ्याचंही काढून घ्यायचा प्रयत्न केला, टिकवता आलं नाही. ही सगळी जननी कोणतरी या पृथ्वीला भोगून गेलेला आहे आतापर्यंत. पृथ्वी अनेकांनी यावर राज्य केलेलं आहे. म्हणून ज्याचाही मालक म्हणायला म्हणून जो राहतो उभा त्याला ती आपल्या मातीत मिळवल्याशिवाय सोडत नाही, त्याला गाडूनच टाकते महाराज. म्हणून पृथ्वी ही कुणाची एका राजाची आतापर्यंत राहिलेली नाही. मग या पृथ्वीवर जन्माला येऊन महाराज जर मी त्याचा राजा व्हायचं स्वप्न बाळगू तर तेही तुकोबारायांना अपेक्षित नाही. ते म्हणतात मला इथलंही पद नको, इंद्रलोकही नको, ब्रह्मलोकही नको, मला फक्त तुझ्या पायाची आस आहे, दुसरं काहीही नको. म्हणून तू काय म्हणे, तूच खरा येर वाऊगा पसारा. इतर पसारा आहे तो अनेक नलगेमध्ये आहे.
माईक पदार्थ आहेत, ते गुंतवणारे आहेत, मोह पाडणारे आहेत, भुलवणारे आहेत. म्हणून मोह, प्रमाद आणि यामध्ये स्पर्धा आहे, ईर्ष्या आहे, जीवघेणी स्पर्धा आहे महाराज. बाह्य जगात गेला तर एकापेक्षा एक विद्वान आहेत, पण एकमेकाचा मत्सर करणारे लोक आहेत. म्हणून ह्या सगळ्या स्पर्धेतून आपण बाहेर व्हावं, मर्यादित जीवन जगता यावं, निर्वाहापुरतं अन्न आच्छादन, वैराग्यानं आपला संसार सांभाळत परमार्थ करता येतो, असा समन्वय तुकोबारायाने आम्हाला घालून दिला. म्हणून तुकोबारायही संसारीच होते, त्याने देखील कृतार्थ अवस्थेलाच पोचले होते. जनकही राजे होते, पण कृतार्थ अवस्थेला पोचले होते. तसं आम्हाला आहे या संसारामध्ये पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करत करत आम्हाला त्याची उपासना करता येते. म्हणून सगुण उपासना कोणी सोडू नये, उपासनेला दृढ चालवावी, उपासना ही अखंड चालवत राहायची. आणि असा आनंदादीप सेवेच्या माध्यमातून सतैव आपल्या घरातही चालावा, बाहेरही या निमित्तानं सेवा व्हावी, अखंड पारायणं तुमच्या आमच्याकडून व्हावी, वृत्ती शुद्ध व्हावी. वृत्ती ज्याची शुद्ध झाली त्याचं कार्य भागलं. महाराज मारीच्यानं सोंग काढून आला रामासमोर आणि काय घात केला बघितला. वृत्ती किती खाली उतरते. म्हणून वृत्ती कधी पालटेल सांगता येत नाही. आता वृत्ती दान देण्याची आहे, दान द्यायचं. आता वृत्ती भजनाला जाऊया म्हणते, भजनाला जायचं. चांगल्या कामासाठी वृत्तीला एकदा सवय लावली की ती वृत्तीच आपल्याला चल म्हणून उठवून बसवते. आणि मग नको ते संकल्प मनात आले, विकल्प, की तिकडं मन अजिबात वाहू द्यायचं नाही. म्हणून मनोवृत्ती ज्यानं ताब्यात ठेवली त्याचा उद्धार झाला. आणि मनोवृत्तीला ज्यानं लगाम लावला नाही तो महाराज वाहवत या संसारात अनेक गटांगळ्या खात भरला दिसे हाट आवगी वाढली खटपट ह्या व्यापारात अडकून पडला. आता त्याला बाहेर यायला ह्या कर्म नदीच्या प्रवाहात पडल्यानंतर कोण काढणार? कोण नाही काढणार. एक संत आणि श्रीगुरु यांच्या खेरीज यातून बाहेर काढणारा कोण नाही. म्हणून तुकोबाराय मंगलाचरणाच्या या रूपकाच्या अभंगातून आम्हाला सांगतात की पांडुरंग परमात्मा एकमेव आमचा सार निधान आहे. तो पंढरीला आलेला आहे. वास्तविक पुंडलिकाच्या उपकारामुळे तुमच्या आमच्याकरता उभा आहे. वास्तविक तो कोण आहे तर सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण कर ठेवून जगन वाट पाहे भक्तांची. तो वाट बघणारा देव आहे. तुम्ही कधी याल आणि मी तुमची भेट घेईन. वाट पाहे उभा भेटीची आवडी. इतर देव तसे नाहीत महाराज. काहीतरी इकडं नुकसान करून मग तुम्हाला बोलवतात, आठवण येऊ देत नाहीत आणि मग येण्यासाठी काहीतरी करतात. पांडुरंग परमात्मा तसा नाही. तुम्ही कधीही या, मी तुमची वाट बघत उभा आहे. आणि उभा भिवरीच्या तिरी राहिला असे, उभा दक्षिणमुख चंद्रभागा पुढं वाहते. या तिन्हींचं ज्याने दर्शन घेतलं, आडवा आहे भीमा तारावया देहात्मा पैलथडे परमात्मा मध्ये राहिला पुंडलिक. या तिहींच्या दर्शन प्राण्यांनाही जन्म मरण पुनरपी आगमन येते बोलिलीची नाही. म्हणून हरिभक्त भाव तुळशी माळ गळ्यात घालावी, एकादशी व्रत करावं, द्वादशी आदरानं क्षीरापती सेवन करावी. परत महाराज त्याला संसार बोललेला नाही. म्हणून पंढरीला जो जाईन म्हणतो त्याच्या घरी तुकोबाराय म्हणतात मी श्वानयती होईन, त्याच्या घरची केरसुनी होईन, त्याच्या पायातलं पायतान मी होईन म्हणतात. इतकी तुकोबाराय नम्रता स्वीकारतात. इतकी वैष्णवांच्या घरचा नाणीतला किडा होईन म्हणतात. काय तुकोबारायांचं नम्रता असेल. म्हणून पंढरीचं दैवत इतकं भोळं आहे, कल्याण करणार आहे. आपण श्रद्धेनं त्याची सेवा करत राहूया. आम्ही अनुयायी आहोत वारकरी संप्रदायाचे. वारकरी संप्रदायाचं मोठं फळ आहे मुक्तीच मिळते वारकऱ्याला. म्हणून वारकरी हा सामान्य फळाचा अधिकारी नाही. वारकरी इतकं फळ कोणालाच नाही महाराज. आम्हाला शोभून नाही दिसणार वारकरी, पण वारकरी मुक्त झाल्याखेरीज राहणार नाही. वारकऱ्याचा अधिकारच मोठा आहे. असा अधिकारानं मोठा असावं. इतर सत्ता संपत्ती या गोष्टी शोभतात, पण अधिकारानं जो मोठा आहे महाराज त्याचा अधिकार कुणीकडं कसा चालतो. ज्याची त्रिभुवनी सत्ता तो रक्षिता झाली. आम्हाला रक्षण करणारा तो आहे. म्हणून आपण निवांत निश्चिंत अनन्याश्चिंत यंतो मम त्याच्यावर भार घालून सदैव निरपेक्ष भावनेनं नाम घेतच राहूया. तुकोबाराय त्याचं वर्णन करतात. तो आजही तुमची वाट पाहतो उभा आहे, सुंदर आहे, देखणा आहे आणि तो सगळ्या जगाचा मालक चालक परमात्मा म्हणून शोभत आहे. त्याच्या दर्शनाकरता गेलं तर तो काही उरू देत नाही. मागलाही कर्माचा क्षय करतो आणि पुढेही शीन तुम्हाला देत नाही. असं एकाच दर्शनात त्याचं फळ देणारा तो देव. मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळ. म्हणून तुकोबाराय सांगतात कर्मधर्माचं वेरत मला कळालं, वैराग्य असं मला द्यावं, वृत्ती माझी शुद्ध व्हावी, पांडुरंगाची उपासना घडावी आणि निर्गुण देव मला कळावा. हे कळताना अखंड वृत्ती तुझ्या पायावरच माझी स्थिर राहावी. कर्मधर्मामध्ये मला परत गुंतवायला माझ्या वृत्तीला भाग पाडू नको, एवढी माझी विनंती पांडुरंग ऐक. म्हणून ते सांगतात अनेक नलगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर, तुका
तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर 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 तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत नाशिवंत आणि कनलगे माईक पदार्थ आणि कनलगे माईक पदार्थ जे जे कर्म धर्म नाशिवंत 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 आणि कनल गे माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत 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 आणि कनलगे माईक पदार्थ आणि कनलगे माईक पदार्थ जे जे कर्म धर्म नाशिवंत 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 आणि कनल गे माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ आणि कनल गे ओ माईक पदार्थ आणि कनल गे ओ माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ आणि कनल गे ओ माईक पदार्थ आणि कनल गे ओ माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि कनल गे ओ माईक पदार्थ आणि कनल गे ओ माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा माईक पदार्थ ओ माईक पदार्थ
माणिक न घे हो माईक पदार्थ माईक पदार्थ माईक पदार्थ तुकाराम 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 पुंडलिका हरिदेव श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर म्हणजे जे कर्मधर्म नाशवंत अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. वृत्ती म्हणजे स्वभाव, स्वभावावरच परमार्थाची इमारत अवलंबून आहे. प्रत्येकाने स्वभाव बदलायचा आहे. हे असं उघड सांगणं म्हणजे मला वय लहान असल्यामुळे भीती वाटते. काही असे नका, आपण ज्येष्ठ माणसं आहात, कळणारे आहात. सगळी असते पहिला दिवस म्हटल्यावर जरा पहिल्या दिवशी शाळा लोटायची असतात म्हणून कोणी येत नाहीत, तसा प्रकार आहे. असे ना काय ते काय मला कीर्तन हे माझं नव्हे महाराज, कीर्तन हे पांडुरंगाचं. मला निमित्त केलं. हे माईकसारखं आहे, लागलं सुराला त्रसळलं आहे, कवा बंद पडेल, आयुष्य जात आहे. कीर्तन हे पांडुरंगाचं आहे. सात्विक भाव वाढावा म्हणून घेतलेलं सोंग आहे महाराज. हेही सोंग एक दिवस पांडुरंगात विलीन करता आलं पाहिजे, नाही तर मग सोंगाचा महाराज काय रंग होईल सांगता यायचा. पण हे सोंग संपादन करता आलं पाहिजे. असते प्रत्येकानं स्वभाव बदलायचा आणि सौजन्य वाढलं पाहिजे. कुणाशी ईर्ष्या द्वेष मत्सर वाढता कामा नये. वारकऱ्यानं वारकऱ्यासारखं वागता आलं पाहिजे. हे काही कळणाऱ्या गोष्टी आहेत प्रत्येकाला. घरात जसं आपण सौजन्यानं वागतो तसं सगळीकडे बाहेरही वागता आलं पाहिजे. स्वभावाला मुरड घालून वागणं म्हणजेच परमार्थ. घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. प्रत्येकाला आई वडील मुलं सगळे पत्नी हे संबंध कळावेत. माणसानं सत्कर्मी रती वाढो. माऊलीने किती सुंदर मागितलंय, भूता परस्परे पडो माऊलीने मागावं महाराज. आणि ह्या पद्धतीनं प्रत्येकाचा आब राखून प्रत्येकाची जाणीवपूर्वक सेवा करायची. पांडुरंगाची सेवा घडेल तेवढ्या वेळात घरचीही कामं करायची. आम्ही संसारी माणसं आहोत, समन्वय साधता आला पाहिजे. घरातलंही कार्य करायचं, ते करूनही महाराज फार अति आदरानं देवाचं आपली उपासना दृढ चालवायची. त्याच्याकरता पांडुरंग परमात्म्यानं विवेक द्यावा, वैराग्य द्यावा. आणि त्या पद्धतीनं ही सेवा आजपासून 7 दिवस चालणार. प्रत्येकानं गंगा अंगणात आलेले आंघोळ करायला काय हरकत नाही. उगाच काठाला बघून काय पाणी वाहतंय म्हणण्यात काय अर्थ नाही. यावं, उतरावं, आंघोळ करावी. कोण बुवा येईल काय येईल ज्याच्या त्याच्या भाग्यानं महाराज. कोण संचित कोणाचं ऐकल, कोण कुठं काय सांगता यायचं. ज्यांचं भाग्य महाराज मोठं असेल तो कोण. तुकोबराय जन्माला आले देहूला आणि ऐकलं सगळं लोहगावकरांनी त्यांचं प्रेम लुटलं आणि तुकोबारायांनी देहूत काय राहिलेच नाहीत फार काळ. म्हणजे असंही असतं, कोण कुठं कीर्तन सांगितलं, कोण कोणाचं ऐकायचं भाग्य येईल सांगता येत नाही. तुम्ही सगळी कळणारी दूरदर्शी माणसं आहात. झालेली सेवा ही पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.